तर आज मी तुमच्यासोबत शेअर करते आहे उपवासाची थाळी। चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। तर मी तुमच्यासोबत शेअर करते उपवासाची खिचडी म्हणजेच भगरच्या तांदळाची खिचडी। आधी मी भात शेअर केला होता। इथे घेतलेत मी पाव किलो भगरचे तांदूळ। इथे घेतलाय एक बटाटा बारीक चिरून, बारीक पण नाही खूपच बारीक नाही घेतला, असं काही कापून घेतले मी। इथे घेतली कोथिंबीर, कढीपत्ता, गाजर घेतलाय थोडा बारीक चिरून, मिरच्या घेतल्यात। इथे मी कुकर मध्ये टाकले थोडंसं तूप आणि थोडंसं तेल। याच्यात टाकते थोडासा जीरा, कढीपत्ता, मिरच्या टाकून झाल्यावर लगेच टाका तेलात गाजर आणि बटाटा। तशीच थोडीशी कोथिंबीर आता टाका, मग नंतर थोडीशी टाका। याच्याने फ्लेवर खूपच छान येईल तेलात जेव्हा तुम्ही कोथिंबीर टाकता तेव्हा। झटपट आणि पटपट खिचडी आहे, याच्यासोबत तुम्हाला चटणी करायची सुद्धा गरज लागणार नाही। फिरवून घ्या, 2 ते 3 मिनिट होऊ द्या। जेव्हा याचा कलर असा होईल याच्यात टाका पाणी। आता याच्यात ॲड करते चवीनुसार मीठ। आता याच्यात टाकणार आहे तांदूळ, धुवून घेतलेत मी। आता याची शिटी लावून 2 ते 3च शिट्या करून घ्या। तर इथे मी कुकर खोलते, तुम्ही बघू शकता खिचडी किती छान दिसते। इकडे साबुदाणा मी ओव्हरनाईट भिजत टाकला होता। आता साबुदाणा असा झाला। तर आपण याला आता मिक्सर मध्ये फिरवून घेणार आहोत, म्हणजे मिक्सरला 1-2 वेळा बंद चालू करून काढून घेणार आहोत। इथे साबुदाणा मी असा वाटून घेतलाय ओबडधोबड। याच्यात टाकते हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट। 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या मी इकडे, आणि टाकते शेंगदाण्याचा कूट। हे उकडलेले बटाटे आहेत, याला मॅश करून घेणार आहे। बटाटा मॅश करून घेतला होता तो टाकलाय। आता टाकते मीठ चवीनुसार, आणि हे सगळं आता छान असं मिक्स करून घेणार आहे। एकजीव करताना सुद्धा थोडीशी कोथिंबीर टाका, आणि हे सगळं छान असं मिक्स करून घ्या। तुमचे वडे अतिशय छान होतील। मेन पार्ट असा आहे, साबुदाणा मी यासाठी वाटून घेतलाय, जेव्हा आपण वडे तेलात सोडतो तेव्हा साबुदाणा उडतो, तर जेव्हा आपण हे वाटून घेतो ना तेव्हा साबुदाणा उडणार नाही। तर हे आता झालंय असं। आता हातावर थोडंसं पाणी लावून घ्या। हातावर थोडंसं पाणी लावून घेतलंय आणि असं प्रेस करणार आहे। ऑलरेडी मी कढई तापायला ठेवली आहे, आता वडे तळून घेणार आहे। तर वडे असे ब्राऊनसर तळून घ्यायचे। तर ही तुमची उपवासाची थाळी आहे एकदम रेडी। याच्यात आहे वऱ्याच्या तांदळाची खिचडी, हे पापडी होती घरात तर मी ते ठेवली आहे प्लेटमध्ये। इथे वडे, इथे मी चटणी बनवली आहे शेंगदाण्याची जी उपवासाला चालते, इथे आहे दही। तर तुम्हाला ही रेसिपी खूपच आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग गाईज। लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।